चेंडूवर त्या RPL मध्ये षटकार मारलेत आम्ही पाहिलेत. मी स्वतः पाहिले जाऊन शिरडोनच्या मैदानावर जबरदस्त खेळ त्यांनी केले. तर फायनलचा सामना कोण रंगणार, कोण आपल्या या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार पाहतोय आपण. चला बोलूया सामन्याकडे. काय वाटतं दीपक पाटील सर, फायनलचा सामना कुठला संघ आपला ह्या स्पर्धेवर नाव कोरणार? एका बाजूला आपण पाहतोय आतापर्यंत लाड फलंदाजी केली श्री गणेश स्पोर्ट क्लब संघासाठी. ऋषभने सुद्धा चांगलं योगदान दिलंय. तर रुपेशाला ज्याने पहिला गेल्या सेमीफायनल मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली, तीच गोलंदाजी तो कशा प्रकारे ह्या मैदानावर हाताळणार आपण पाहतोय. हाय व्होल्टेज ड्रामा होणार पाहतोय. बोलूया 3 षटकांचा हा सामना आहे. जे आशपाक भाई पटेल असतील किंवा तुषार धुमाल सर असतील, त्यांनी पाहिलेले हे स्वप्न रबरवार प्रीमियर लीगचं जे आज आपल्याला पार पाडताना इथं पाहायला मिळतं. कारण की फायनलचा सामना होता खूप छान असं त्यांचं. तर ओल्या सामन्याकडे जबरदस्त फायनलचा हाय व्होल्टेज सामना होणार. गोलंदाजी मार्कवर यावेळी रुपेश सज्ज होता आणि स्ट्राईक एंडला फलंदाज येतो लाड. पहिला चेंडू फुलटाच होता, दमदार शानदार फायनल मध्ये पहिला षटकार यावेळी होतो लाडच्या बॅटीतून. हाय व्होल्टेज ड्रामा होता. पहिला चेंडूवर आपले इरादे फायनलचे स्पष्ट केलेत लाड याने. बघूया रुपेशचा यावेळी पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकतोय तो लाडसाठी. आणि कमबॅक केले गोलंदाज रुपेशने. पहिल्या चेंडूवर जरी षटकार मारला तरी चांगली गोलंदाजी केली आणि लाड सारख्या मोठ्या फलंदाजाला मागणार. कधी तो शेर तर कधी मी शेर यावेळी दाखवतोय आणि शिकार यावेळी केले ते रुपेश आणि लाडची आपण पाहतोय. जबरदस्त पहिला चेंडूवर इरादे स्पष्ट केले, नंतर 5 साला आता जागा घ्यायला येतो तो म्हणजे आपण पाहतोय डेबो. आणि नॉन स्ट्राईकला तो ऋषभ गोलंदाजी मार्कवर बघूया सज्ज होतो तो रुपेशचा पुढचा चेंडू. आणि यावेळी आपण झेल पकडण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न यावेळी फसतोय आणि आपण पाहतोय चांगली रनिंग यावेळी पाहतोय. एकच धाव यावेळी समाधान मानावं लागतंय. जबरदस्त सामना. 7 धावा आतापर्यंत धाव फलकार लागल्यात. यावेळी फायनल थोडी फास्ट केला खेळाडूंनी, कारण अंधार पडत चाला आपण पाहतोय. 7 धावा धाव फलकार लागल्यात. पहिला षटक मार्ग रुपेशचा पुढचा चेंडू यावेळी ऋषभसाठी. यावेळी पाठला केला जातोय क्षेत्ररक्षक जय याच्याकडून पाहतोय आणि एकच धावेने यावेळी समाधान मानावं लागतं. ऋषभ याला धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धाव फलकावर धावा लागल्या त्यामध्ये 8 धावा धाव फलकार लागल्या. अजून काही चेंडूचा खेळ बाकी. बघूया रुपेशचा यावेळी पुढचा चेंडू डेबूसाठी. फुलटा चेंडू तितकं काही समाचार घेता नाही. क्षेत्ररक्षक श्याम यावेळी येणार, तो आले. चांगली रनिंग पाहायला भेटली. 2 धावेने यावेळी धावसंख्येत वाढ झाली. धाव फलकावर धावा लागल्या त्यामध्ये 10 धावा धाव फलकावर लागल्यात. या षटकातला हा शेवटचा चेंडू पाहूया. रुपेशचा यावेळी शेवटचा चेंडू पहिल्या षटकाला पुढचा डेबूसाठी. आणि आसमान दाखवला चेंडू सीमारेषा पार. शेवटच्या चेंडू आलेला हा षटकार. या 6 धावेने धावसंख्येत वाढ झाली. धाव फलकावर लागल्यात त्यामध्ये 16 का डोळा 46 की छाती कोण दाखवणार? काय वाटतं तुम्हाला? धाव फलकावर 16 धावा लागल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ कितपत धावापर्यंत श्री गणेश स्पोर्ट क्लब संघ पोहोचू शकतो आणि फ्रेंड्स ग्रुप संघाचे गोलंदाज कितपत धावापर्यंत त्यांना रोखू शकतात? कारण की खूप शांत रीतीने चाललेला असा सामना असेल. पावसाने देखील आपल्याला त्याच फायनलपर्यंत तशी साथ दिलेली, अशी साथ फक्त शेवटच्या चेंडूपासून असून त्या पावसाची. कारण की जसा पाऊस पडेल तसा चिखली होईल, त्यामुळे प्रत्येक खेळाडूला अडथळा येईल चेंडू अडवताना.
त्यामुळे पावसाची साथ आपल्याला खूप छान रीतीने चाललेली आहे। या संघामध्ये फ्रेंड्स ग्रुप या संघामध्ये तुम्हाला एक छोटा पॅकेट बाडा धमाका पाहायला मिळेल। मगाशी त्यांनी कॅच कुठेतरी मिस फिल्डिंग केली किंवा कॅच अशी बाद केली तरी देखील त्या ताकदीने त्यांनी प्रयत्न देखील केला, त्याच्यामुळे मनापासून आभार। इथे अतिथी असतील, आमच्या सर्व मान्यवर असतील, पाहुणे वगैरे असतील आणि तसेच फॉर्च्यून इव्हेंटच्या लाईव्ह माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल थेट लाईव्ह प्रक्षेपण। खूप धावसंख्या पोहोचते ती 16, एक ओव्हरच्या सामर्थ्याचा धावसंख्या पोहोचते ती श्री गणेश स्पोर्टची 16। नेक्स्ट गोलंदाज असतील सूरज, खूप छान अशी गोलंदाजी, पंचांचा इशारा, इथे विकेट, पंचांचा इशारा तर विकेट गेलेला। नेक्स्ट बॅटर ऋतिक, चेंडू एकच झाला। धावसंख्या आली होती 16, 16च्या घरात धावसंख्या पोचते। ऋतिक साठी चेंडू, ऋतिकनी मारला नाही, हा लागलाय बॅसला लागली ती ओसरी। धावसंख्या 1नी वाढेल, धावसंख्या आली ती 17। फायनलचा सामना अशफाक भाई पटेल आयोजक असतील व तसेच आमचे मित्र श्री गणेश स्पोर्ट यांच्या माध्यमातून साकारलेले हे दिलदार ट्रॉफी 2000, तसेच अशफाक भाई पित्र पडिवाल यांच्या माध्यमातून साकारलेले हे स्वप्न। धावसंख्या आली, चेंडूला लांबी कमी उंची जास्त, चेंडू जातो सीमारेषा पार, देबूच्या चेंडू बॅट्समन मारलेला हा बिग षटकार। सूरज याच्या गोलंदाजीवर सुंदर षटकार आपण पाहिला देबूच्या बॅटीतून। धाव फलकावर धाव लागला, त्यात 23 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात। फायनलचा सामना आहे फ्रेंड्स ग्रुप विरुद्ध श्री गणेश स्पोर्ट क्लब, ह्या दोन संघामध्ये फायनलची मॅच आपण पाहतोय। दिलदार ट्रॉफी 2024 ची फायनल पाहतोय। धावा धाव फलकावर लागल्यात, त्यामध्ये 23। दुसरे षटक मार्ग असते सूरज पाल यावेळी गोलंदाजी मार्कवर। सूरजचा पुढचा चेंडू देबूसाठी आणि जमिनी लगतचा फटका आपण पाहतो। यावेळी धाव संख्येत 1ने वाढ झाली, धाव फलकावर धाव लागला, त्यामुळे 24 धावा धाव फलकावर लागल्यात। बघूया धाव फलकावर धावा लागल्यात त्या 24। दुसरे षटक मार्ग असते सूरज पाल यावेळी गोलंदाजीकडे फ्रेंड्स ग्रुप संघाकडे दुसरे षटक टाकते। पुढचा चेंडू पाहूया सूरज याचा ऋतिक साठी आणि बॅटची कडा घेऊन गेला एक्स्ट्रक्षक यावेळी थोडासा मुकला विवरेल आणि यावेळी धाव संख्येत 1ने यावेळी वाढ झाली। धाव फलकावर धावा लागला, त्यामध्ये 25। 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 25 धावा धाव फलकावर लागल्यात। तर पंच यावेळी आमच्याकडे पाहतात, पंच डिसिजन देतील। आपण बाहेरून कोणी बोललो का पंच देतील डिसिजन काय ते, अंपायर डिसिजन असेल, खेळाडूंनी कोणी बोललो का पंच डिसिजन देतील, सहकार्य करा पंचांना।
पंचांनी डिसिजन दिलाय आणि खेळाडूने तुझ्या डिसिजनला मान्यता दिली आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ यावेळी संपला. 25 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. शेवटचं षटक आहे यावेळी तन्मय गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. तर शेवटचं षटक फ्रेंड स्कोर संघाकडून टाकण्यासाठी तन्मय यावेळी सज्ज होत आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज येतो श्री गणेश स्पोर्ट क्लब संघाचा फलंदाज ऋतिक. तन्मयचा पुढचा चेंडू शेवटचा हाणामारीचा षटक आहे. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक यावेळी येतोय चेंडूवर आणि चेंडूची फेकी करणार. 1 धावेने यावेळी ऋतिक फलंदाजाला समाधान मानावं लागलं. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धावफलकावर धाव लागल्या त्यामध्ये 26 धावा धावफलकावर लागल्यात त्या श्री गणेश स्पोर्ट क्लब संघाच्या. तिसरे षटक यावेळी प्रगती पदावर असताना शेवटचं षटक आहे. काय करतो देबू आपल्या संघासाठी श्री गणेश स्पोर्ट क्लब संघासाठी बघूया. उर्वरित चेंडूवर चौकार षटकाराचा मारा त्याला करावा लागेल. तन्मयचा पुढचा चेंडू यावेळी देबूसाठी. जमीन फटका यावेळी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक श्याम यावेळी चेंडूवर घेणार. चेंडूची फेकी करणार. चांगले रनिंग यावेळी पाहायला भेटले. 2 धावेने यावेळी समाधान मानावं लागलं देबू याला. 2 धावेने धावफलकर वाढ झाली. धावफलकर राहावं लागला त्यामध्ये 28 धावा धावफलकावर लागल्यात. बघूया तन्मयचा यावेळी पुढचा चेंडू देबूसाठी. सुरेख चेंडू होता. चक्कवला ह्यावेळी देबूस फलंदाजाला. टॉट चेंडू आपल्याला पाहायला भेटला. जबरदस्त चेंडू टाकला गेला. अजूनही या षटकातल्या 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. बघूया काय करतोय देबू आपल्या संघासाठी. तन्मय कशा प्रकारे 3 चेंडू टाकतोय आपल्या संघासाठी. आणि यावेळी आपण पाहतोय खूप एसटीच्या बाहेर चेंडू होता. यावेळी 2 धावेने धावसंख्येत वाढ झाली. 30 धावा यावेळी धावफलकार लागल्या त्या श्री गणेश स्पोर्ट क्लब संघाच्या. तन्मयचा बघूया पुढचा चेंडू यावेळी देबूसाठी. 3 चेंडू चांगला टाकावे लागतील देबू याला तन्मय ह्याला आपल्या संघासाठी. आणि जवळ लागायचा फटका पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं गेलं मी म्हणेल. आणि जबरदस्त आपण पाहतोय चांगलं साहिल यांच्याकडून क्षेत्ररक्षण केलं गेलं मी म्हणेल. आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. 31 धावा धावफलकावर लागल्यात. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ यावेळी बाकी. समीर आपण पाहतो नॉन स्ट्राईक स्ट्राईक एंडला पाठवतो देबूला. बघूया तन्मयचा पुढचा चेंडू यावेळी देबूसाठी. आणि थोडासा यावेळी आपण पाहतोय 4 चेंडूचा इशारा पंचाचा येतोय. ऑर्निंग यावेळी गोलंदाजाला दिली गेली. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. 32 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. बघूया उर्वरित चेंडू कशा प्रकारे हदलतोय तन्मय आणि कशा प्रकारे खेळतोय देबू त्याला. आणि यावेळी एसटीच्या खूप बाहेर चेंडू होता. अवांतर धाव यावेळी पंचाने इशारा दिला. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. 33 धावा धावफलकावर आतापर्यंत लागल्यात त्या श्री गणेश स्पोर्ट क्लब संघाच्या. अजूनही या तिसऱ्या षटकातल्या काही चेंडूचा खेळ बाकी. आसमान आणि आसमान दाखवलं गेलं. यावेळी आपण पाहतो तन्मयला चेंडू सीमारेषा फरार. दिलदार ट्रॉफीचा शानदार षटकार. या धावा धावफलकार लागल्या त्यामध्ये 39 धावा धावफलकार लागल्यात.
शेवटचा तिसऱ्या षटकातला हा तन्मयचा शेवटचा चेंडू आपण पाहूया कशा प्रकारे देबो त्याला खेळणार. 39 धावापर्यंत आतापर्यंत मजल मारले ते श्री गणेश स्पोर्ट क्लब संघाने. आणि फटका साजवत होता मी म्हणेल रोहन. यावेळी क्षेत्ररक्षक थोडस आपल्याला मिसफील्ड होताना दिसते आपल्याला पाहतोय. चांगले रनिंग बघायला भेटले. षटक संपलं आणि धावा फलकार लागला त्यामध्ये 41. चांगले रनिंग पाहायला भेटले. 42 धावा फलकार लागल्या आणि विजयासाठी 43 धावेची गरज आहे. चांगले रनिंग पाहायला भेटले यावेळी आपण पाहतोय आणि 42 धावा प्रथम फलंदाजी करताना श्री गणेश स्पोर्ट्स क्लब संघाने केल्या आणि 43 धावांचं आव्हान फ्रेंड्स ग्रुप संघासमोर ठेवलं. कशा प्रकारे होतं दीपक पाटील धावा पार या धावा होतील. काय वाटतं दीपक पाटील सर, फायनलचा सामना आहे, जिंकण्यासाठी 43 धावा यावेळी विजयासाठी करायचे आहेत, पण हाय व्होल्टेज ड्रामा होणार फायनल. तर विनय नाईक आपण पाहिलं आत्तापर्यंत फ्रेंड्स ग्रुप संघासाठी जबरदस्त फलंदाजी केली त्याने. फायनल जर जिंकायचे असले फ्रेंड्स ग्रुप संघाला तर विनय नाईकला 3 षटकापर्यंत थांबणं गरजेचं आहे मैदानावर मी, कारण मनगटामध्ये ताकद आहे, लवकरच्या लवकर सामना संपवू शकतो. जबरदस्त क्रेस गेल त्याला म्हणलं जातं, चांगली फटकेबाजी करतो. आता फायनलमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करणार आणि आपण पाहतोय रोहन भानवडवाडा संघाचा खेळाडू रोहन मोरे, रोहन खंडागळे कशा प्रकारे फलंदाजी करणार बघूया फायनलमध्ये. जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा होणार का बघूया. कोण कोणावर यावेळी भारी पडणार, जो टिकणार तो त्या फायनलमध्ये आपण पाहतो आपल्या ट्रॉफीवर नाव कोरणार. तर भानवडवाडा संघाचे यंगस्टर रोहन खंडागळे यावेळी आणि विनय नाईक यावेळी आपण पाहतो जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला खेळाडू यावर्षी आपण पाहतोय. जबरदस्त लबर बॉलमध्ये क्रेस गेल ज्याला म्हणलं जातं दीपक पाटील सर, तो मैदानावर उभा आहे. जर ह्या धावा जर पार करायच्या असल्या तर त्याला मैदानावर उभं गरजेचं राहणे गरजेचं आहे संघासाठी. 2024 दिलदार ट्रॉफी 43 येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 43 धावांची गरज असेल टीम फ्रेंड्स ग्रुप या संघाला. कोण कोरेल नाव ह्या चमचमत्या ट्रॉफीवर, टीम श्री गणेश स्पोर्ट्स की टीम फ्रेंड्स ग्रुप. पहिलं पर्व प्रीमियर लीगचं पहिलं पर्व. आता येणाऱ्या प्रत्येक पर्वामध्ये हे रबर टुर्नामेंट होतच असणार, पण पहिल्या पर्वामध्ये कुठला सामना चला फिडअप घ्यायचं आहे. खूप आपल्याला उशीर झाला तर फिडअप घ्यायचा लवकर लवकर. खूप छान अशी गोलंदाजी ऋषभची. मारा करतील ते विनय आणि नॉन स्ट्राईकला रोहन. आमचे बालासर आणि अंकित सर असतील आमचे पंच. खूप चेंडूला लांबी कमी, उंची जास्त. या ठिकाणी कुठेतरी तुषारशल चेंडू खाली असतील. इथं 2 धावा मिळतील. धावसंख्या आली ती 2. खूप छान असं मोठे फटके मारायला लागतील या ठिकाणी. विनयाला खूप असे मोठे फटके मारायला लागतील, कारण की आता अंधार देखील पडत चाललाय. पावसाने देखील आपल्याला खूप छान इथं आपल्याला साथ दिली आहे. अशफाक भाई पटेल मित्र परिवार आयोजित दिलदार ट्रॉफी 2024 मध्ये सहर्ष स्वागत करतो. चेंडू जातो डिक्लेअरच्या स्वरूपात. 1 धाव मिळेल. धाव फलक हलतो तो 3. गोलंदाज असतील ते ऋषभ. खूप छान हा घातकी गोलंदाज आहे, ते त्या ताकदीचा हा फलंदाज देखील आहे.
आज या मैदानामध्ये तुम्ही पाहिले असेल देबूने मारलेले मोठमोठे फटके. पुन्हा डिक्लेअरच्या स्वरूपात धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या आली ती 4. बघूया येणाऱ्या चेंडूमध्ये विनय मोठा फटका मारेल का येणाऱ्या चेंडूमध्ये रिषभ धाव रोकेल. खूप छान अशी गोलंदाजी. फलंदाजाला वाटला का वाईट जाईल म्हणून त्याने बॉल सोडलेला पण इथं खूप छान अशी फलंदाजी केली. सॉरी गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू नंतर धावा संख्या झाली ती 4. 4 धावसंख्या आले टीम फ्रेंड्स ग्रुप या संघाची. पंचाचा इशारा येतो तर वाईट चेंडू आणि या ठिकाणी एसटी रक्षकांनी खूप छान असं आपल्या संघासाठी 1 धाव पुन्हा वाचवलेली आहे. तर धावसंख्या पोहोचते ती 5च्या घरात. 5 चेंडू 5 धावा झाल्यात. आता मोठे फटके मारायला लागतील या ठिकाणी कारण की शेवटचे 2 षटक असतील आता शिल्लक. पुन्हा चेंडू जातो डिक्लेअरच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या आली ती 6. आता येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 37 धावांची गरज. 12 चेंडू 37 धावा. नेक्स्ट गोलंदाज ज्यांचे तुम्ही मोठमोठे फटके पाहिलेत या मैदानामध्ये देबू. येणाऱ्या देबू पाटील सर 12 चेंडू आणि विजयासाठी फ्रेंड्स ग्रुप संघाला 37 धावांची अजूनही गरज आहे. 43 धावांचा पाठला असता 6 धावा पहिल्या षटकात आपण पाहिला. 12 चेंडूने अजूनही विजयासाठी 37 धावांची गरज आहे. आणि गोलंदाजी मार्कवर यावेळी देबू यावेळी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. 9 स्ट्राईकला येतो म्हणजे रवन आणि स्ट्राईक एला फलंदाज येतो विनय. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. आम्ही म्हणे तितकं काही समाचार घेता आला नाही. पंच यावेळी आम्हाला सांगतात की एक धाव यावेळी धाव फलकात वाढ त्याने 7 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. आता बघूया यावेळी रोहन खंडागले काय करतो आपल्या संघासाठी. भानवड उजाड संघाचे यंगस्टर आणि यावेळी आपण त्यांना फ्रेंड्स ग्रुप संघाकडून खेळताना पाहतोय. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. धाव फलकार लागला त्यामध्ये 7 जिथे पाठला केला जातोय म्हणजे तो 43 धावांचा पाठला करताना 7 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. बघूया देवू यांचा पुढचा चेंडू रोहनसाठी. आणि आपण पाहतोय ह्यावेळी रोहन याला काही करता आलं नाही पण फलंदाज रोहन यावेळी बाद होतोय आणि फलंदाज बाद होतो रोहन. चांगला चेर लाड यष्टीरक्षकाने पकडला आणि धावांचा पाठला करताना आपण पाहतो 43 धावांचा पाठला करताना 7 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. जिथे अजूनही विजयासाठी आपण पाहिलं तर 36 धावांची अजूनही गरज आहे. तर आता फलंदाजी मार्कवर रुपेश मात्र यावेळी सज्ज होतोय. देबू यांचा पुढचा चेंडू रुपेश मात्र यांच्यासाठी. आणि जमीरालगतचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर जातोय. 1 धाव यावेळी पूर्ण होते. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धाव फलकावर धाव लागला त्यामध्ये 8 धावा धाव फलकावर लागल्यात. 43 धावांचा पाठला आहे. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातला. तर देबू यांचा पुढचा चेंडू विनय नाईकसाठी. यावेळी आपण होतं जबरदस्त यावेळी खेळताना आपण पाहतोय. जबरदस्त आपण पाहतोय दीपक पाटील एक ऍक्टर सुद्धा ना चांगले समालोचक सुद्धा आहेत ते.
धावा दाखल लागल्यात त्यामध्ये 9 धावा दाखल आतापर्यंत लागला. दुसरं षटक यावेळी मार्गस्थ आहे डेब्यूचा पुढचा चेंडू रुपेश म्हात्रेसाठी. आणि यावेळी आपण पाहतोय चेंडू सरळ जाते त्यामध्ये डॉटच्या खात्यात. येणाऱ्या 7 चेंडू आणि 34 धावेची गरज आहे. बघा दीपक पाटील सर 7 चेंडू 34 धावा पाहिजेत. मध्ये अजूनही सामना बिघडला नाही, काही घडला नाही. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर सामना चित्र वेगळं होऊ शकतं. आपण पाहतोय डेब्यूचा पुढचा चेंडू यावेळी रुपेशसाठी. आणि चांगला एक्स्ट्राक्शन आपण पाहतोय लाड यांच्याकडून. शेवटचं षटक आहे दीपक पाटील सर. 6 चेंडू आणि फ्रेंड्स ग्रुप संघाला धावा करायच्या त्यात 34. आणि या धावा श्री गणेश स्पोर्ट क्लब संघाला वाचवायच्या गोलंदाजी करताना आपण पाहतोय. कारण कुठला गोलंदाज तारणहार असेल की ज्या धावा वाचल आणि कुठला फलंदाज असा या धावा करेल, तुम्हाला काय वाटतं? काही होऊ शकतो या क्रिकेटच्या अशा मैदानामध्ये, कारण की येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील मारू शकतोय. त्या ताकदीचा हा फलंदाज आहे विनय. येणाऱ्या 6 चेंडू आणि विजयासाठी 34 धाव्यांची गरज. आपण पहिला कोल्हापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाना सुद्धा या ठिकाणी येऊन गेले, त्यांचं सुद्धा आपण सरचे स्वागत करू. तर आपण पाहतोय धावा फलकार लागला त्यामध्ये 9, जिथे येणाऱ्या 6 चेंडू आणि कंपल्सरी 34 धावा करायचे आहेत. बघा अहमद काय आता करणार संघासाठी श्री गणेश स्पोर्ट क्लब साठी. आपण पाहता जर या धावा दिल्या तर संघ हरू शकतो, धावा वाचवला तर संघ जिंकू शकतो. 6 चेंडू 34 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 34 धाव्यांची गरज आहे. एका बाजूला येतो आपण पाहतो रुपेश म्हात्रे, स्ट्राईक एंडला फलंदाज येतो विनय नाईक, ज्यामध्ये हा धावा करण्याची क्षमता आहे. पाहतोय आपण. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करणार अहमद. ते स्कोरर सुद्धा करून गेले या ठिकाणी आणि खेळ सुद्धा मैदानावर करतात. बघूया पुढचा चेंडू विनयसाठी. पहिला चेंडू आता मी बनेल आणि यावेळी चौकार आपण पाहतोय. इरादे स्पष्ट केलं त्यावेळी विनय नाईक याने 4 धावेने धाव फलकात वाढ झाली. 13 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आपल्याला 5 षटकार मारावे लागतील. आता तो विक्रम करावा लागेल जो मागील सामन्यामध्ये विनय नाईक यांनी केला होता. जवळजवळ मला वाटतं योगेश यांच्याच गोलंदाजीवर तो विक्रम करत होता, पण थोडासा फटका लाचचा तो वाचला आणि विक्रम झाला असता. पण म्हणायला जाऊन द्या, विक्रम होतात आणि विक्रम तुटले सुद्धा राहतात मैदानाला. मध्ये प्रेशर आपण पाहतोय कदाचित गोलंदाजावर दिसतोय अहमद याच्यावर. आणि 2 धावेने धाव संख्येत यावेळी वाढ होते. धावफलकर धावा लागला त्यामध्ये 15. 5 चेंडू आणि 28 धावेची गरज आहे. प्रेशर कशा प्रकारे अहमद ह्यावेळी हँडल करणार, प्रेशर हँडल करणारा कुठला खेळाडू आपल्या संघासाठी तारणहार ठरणार. आणि आपल्याला आता जवळजवळ असं वाटतं श्री गणेश स्पोर्ट क्लब संघ जवळजवळ असं वाटतं फायनलच्या दिशेने ट्रॉफीच्या जवळ जाताना दिसतोय. आणि असं वाटतं आयोजकच सुद्धा या स्पर्धेवर आपलं नाव कोरणार. तुषार धुमाळ सर मेहनत घेतली त्यांनी, मेहनतचा फल त्यांना नक्कीच मिळेल मैदानावर आपण पाहतोय. आणि अजूनही काही बिघडलं नाही. बघूया पुढचा अहमदचा चेंडू यावेळी विनय नाईक साठी. जबरदस्त फटका होता हाय ठेवतोय आणि चेंडू यावेळी सीमारेषा पार आलेला हा चौकार. या 4 धावेने धाव संख्येत वाढ होते. धावफलका झाला लागला त्यामध्ये 19. आणि जबरदस्त फटकावर चेंडू सीमारेषा पार यावेळी 6 धावांसाठी. धाव फलकार लागला त्यामध्ये 25. 2 चेंडूवर 18 धावा पाहिजेत. एखादा 9 चेंडू पडला तर या सामन्याचे चित्र वेगळं होऊ शकतो. 2 चेंडू आणि 18 धावा पाहिजेत. क्रिकेट आहे आपण पाहतो. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो 6 चेंडू 4 धावा सुद्धा होत नाही. 6 चेंडू 36 धावा सुद्धा होऊ शकतात असा खेळ क्रिकेट. बघूया पुढचा अहमद यांचा चेंडू विनयसाठी.
2 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे फ्रेंड्स ग्रुप संघाला. आणि असं वाटतं जवळजवळ विजयाचं दार यावेळी श्री गणेश स्पोर्ट क्लब संघासाठी खुलं झालंय. येणाऱ्या 1 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. फायनल बघूया. जवळजवळ श्री गणेश स्पोर्ट क्लब संघ यावेळी विजयाच्या जवळ जाताना आपल्याला दिसतोय. आणि जबरदस्त फटकावता मी म्हणेल यावेळी विजय मिळाला श्री गणेश स्पोर्ट क्लब संघाने. आणि फ्रेंड्स ग्रुप संघाने सुद्धा चांगला खेळ दाखवला. दोन्ही संघाचा मी आभार मानतो. चांगला खेळ दाखवला तुम्ही. आणि मला या ठिकाणी दिनेश भुमरावाल भानवज बुधवाडा मला ज्यांनी मला संधी दिली बोलण्याची त्यासुद्धा त्यांचा मनापासून आभार. या तुषार धुमाल सरांचा